वळूया पुढल्या बातमीकडे। ससून रुग्णालयाला परिचारिकांच्या संपाचा फटका बसताना दिसतोय। रुग्णसेवेवर परिणाम झालेला आहे। शस्त्रक्रिया खोळंबल्या आहेत। नियोजित शस्त्रक्रिया लांबणीवर टाकण्याची वेळ आलेली आहे। राज्यातील परिचारिकांचा गुरुवारपासून संप आहे। ससूनच्या 340 परिचारिका संपात सहभागी झालेल्या आहेत। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया पुण्याला। ससून बाहेर आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे आहेत। आपण पाहतोय चंद्रशेखर, या सगळ्याचा परिणाम रुग्णसेवेवर बसताना दिसतोय। अनेक शस्त्रक्रिया, महत्त्वाच्या शस्त्रक्रिया सुद्धा खोळंबलेल्या आहेत। परिचारिकांच्या संपावर काही तोडगा निघणार आहे का? गुरुवारपासून हा संप सुरू आहे। नक्कीच आंतररुग्ण आणि बाह्य रुग्ण या दोन्ही रुग्णांना हा सगळा फटका जो आहे तो बसलेला आहे। त्या शस्त्रक्रिया सुद्धा रखडलेल्या आहेत। पुण्यातील महत्त्वाचं रुग्णालय जे आहे ते ससून रुग्णालय आणि या ससून रुग्णालयातील 340 ज्या परिचारिका आहेत त्या संपावरती आहेत। त्यांच्या जागी जे आहेत त्या नवीन नर्सेस जे आहेत त्यांचं काम सध्या सुरू आहे, परंतु अनुभवी परिचारिका संपात गेल्यामुळं ज्या पद्धतीने आपण पाहिलं की या सगळ्या रुग्णसेवेवरती मोठा फटका आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर या सगळ्या परिचारिकांच्या ज्या मागण्या आहेत त्या रास्तायत गेल्या अनेक वर्षापासूनच्या मागण्या या मान्य होत नाहीत, म्हणून या सगळ्या परिचारिका ज्या आहेत त्या आता संपामध्ये आहेत। त्यांच्याबरोबर आणखीन संप जो आहे तो तीव्र होण्याचा त्यांनी आदेश जो आहे तो काढलेला आहे। त्याबरोबर आपण पाहिलं की ससून रुग्णालयाची जी रुग्ण व्यवस्था आहे ती पूर्णपणे आता ढासळते की काय असं म्हणावं लागेल, कारण परिचारिका ज्या आहेत त्या नसल्यामुळं ऑपरेशन त्याचबरोबर रुग्णावरती जे होणारे उपचार या सगळ्यावरती हा थेट परिणाम आपल्याला पाहायला मिळत आहे। लागली अगदी धन्यवाद तुर्तास तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता चंद्रशेखर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।